आदेश काढला की तुम्ही रॉयल्टीवरून कामं चालू करा. म्हणजे मग मी त्यांना जिल्हाधिकाऱ्याला विचारलं की तुम्हाला भामटीचं फोडायचं आहे का तपोभूमी, तुम्ही रॉयल्टीवरून कामं, मग बेकायदेशीरपणे त्यांचं काम चालू होतं याचा अर्थ. मग मी ती रॉयल्टी नाही परवानगी पत्र कॅन्सल करा म्हटलं हे. आणि त्याच्यानंतर सनदशीर मार्गानं ही चुरून रात्री अपरात्री यांची कामं चालूच राहायची. म्हणजे भामटीला उत्तरेला खाजगी आहे काय त्यात काय 75% भाग वन खात्याचा आहे, पण 25% तर काढून देणारच नाही. वन खात्याचा तो सुरक्षित आहे, पण ऑलरेडी सांगतो ना 25% जो भाग आहे ना तो शेतकऱ्यांनी विकला बिल्डरांना. त्या रामशेठ टाकू दिली, सगळेच बिल्डर हे लांडगे वगैरे सगळे महेश लांडगे यांना. तर झालं काय, मग ह्याने खाणी लावल्या उत्खननासाठी फोडायचं आणि एमआयडीसीला भराव टाकायचं म्हणून खाणी लावल्या. त्या आम्ही थांबवल्या आंदोलन उपोषण करून. मग हे थांबायलाच तयार नाहीत म्हटल्यानंतर मग पुरातत्व वर्गाकडे वर्ग केले डोंगर, भंडारा आणि भामचंद डोंगर, की राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करा. घोषित केल्यानंतर अधिसूचना काढली. अधिसूचना काढल्यानंतर बिल्डरांनी आम्ही परत एमआयडीसीवरती दबाव टाकला आणि आमचे गट वगळावेत असा दबाव टाकून प्रस्ताव तयार केला चुकीचा. त्याला मी परत हरकत घेतली. हा चुकीचा प्रस्ताव आहे. जर पुरातत्व शासनानं मान्य केला तर उद्या डोंगर फुटला रस्ता तळाला जाणार. त्यामुळं त्या प्रस्तावावरती निर्णय झाला नाही आणि मूळ अधिसूचना आता लागू असून सुद्धा, कारण मागे घेतलेली नाही सरकारनं, लागू असून सुद्धा की तिथे अतिक्रमणातली जी कामं आहेत ती अजूनही चालू आहे. आणि आदेश काढलेले आहे 2016ला मंत्रालय स्तरावरचा महसूल विभागाचा आदेश आहे की हा भंडारा डोंगर 2-2.5 हेक्टर त्याची ही अधिसूचना, त्याचप्रमाणे कमी केलेलं क्षेत्र 90 हेक्टरवरती आणला. म्हणजे त्यांनी जे बाधा आणणार होता त्याने वगळलं दबाव टाकून. त्याला मी हरकती घेतल्यानंतर आज दैशती आहे. पण अतिक्रमणात्मक जी कामं आहेत ती ताबडतोब बंद करावी म्हणून महसूल विभाग मंत्रालय स्तरावरचे आदेश आहे 2016ला की अधिसूचनेअंतर्गत जे संरक्षित झालेलं क्षेत्र आहे तिथे कुठल्याही प्रकारचं काम बेकायदेशीर करू नये आणि जर कोणी अधिकारी पाठीशी घालत असलं उत्खनन करताना तर त्यांनाही दंडित करावं असे आदेश आहेत. पण त्याचंही पालन झालेलं नाही. हे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश आहेत वरून त्यांना संबंधितांना कळवा म्हणून. त्याच्यानंतर 2018ला मी एक आंदोलन केलं 6 महिने की आता निर्णय झाला पाहिजे, अधिसूचना लागू करा, ताबडतोब अध्यादेशात रूपांतर करा आणि कामं बंद ठेवा. मग एमआयडीसीला आणि पुरातत्वला जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेले आहेत की ताबडतोब आंदोलकांच्या अनुषंगाने वारकऱ्यांच्या मागणीनुसार ताबडतोब कामं बंद ठेवा आणि निर्णय होत नाही तोपर्यंत काही करू नका. हे आदेश आहेत. ह्या आदेशाला सुद्धा पायदळी करून आज कामं चालू आहेत आणि असं जर भाऊ चालू राहिलं तर भविष्यात आपल्याला अखंड भामचंद्र पाहता येणार नाही. आज पूर्व दिशेचा कडा यांच्या सगळ्या उद्योगामुळे, व्हायब्रेशनमुळे, एमआयडीसीच्या खाजगीच्या भूस्फोटामुळं आज कडा तुटाय झालेला आहे. हे शासनाचेच रिपोर्ट आहे. आणि एवढं सगळं गंभीर सगळं प्रकरण असताना शासन दखल घेत नाही. आता एकच विनंती आहे की आता जे येणारं पावसाळी अधिवेशन आहे आणि बाबाजी काळेंना सुद्धा मी सांगितलं, त्यांनी सुद्धा मनावर घेतलं. ते म्हणजे मी मानतो काय शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत असं त्यांनी पॉवर नाव पॅटर्नीने विकलेलं आहे. त्यामुळं ते पैसे शेतकऱ्यांना मिळत असलं आम्हाला आनंदच आहे. कारण पॉवर नाव पॅटर्न म्हणजे हक्क शेतकऱ्याचे असतील त्यांना पैसे मिळाले. आणि हे आम्हीही सुद्धा मागून घेतलेली आहे. ज्या शेतकऱ्यांची त्या संरक्षित स्मारकामध्ये त्यांना बाबा शेती करायचीच नसेल, पहिल्या त्यांनी हरकती काय घेतल्या होत्या, आम्हाला शेती करायची आमच्याकडे वगळावेत. वास्तविक शेती करायचीच नाही. पण पायथ्याला शेती करू